नमस्कार. कडक बेधडक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या देशामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीमध्ये उस्मानाबादची जागा कोणत्या पक्षाला लढवावी यासाठी अनेक वेळा चर्चेच्या बैठका झाल्या आणि अखेर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या पक्षाने लढवावी हे ठरलं. आणि यानंतर या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या वतीनं भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना पुन्हा स्वग्रही म्हणजेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देत उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आपल्यासोबत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविषयी किंवा लोकसभा निवडणुकीविषयी बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका दुर्गुडे आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं लोकसभेविषयी त्यांची काय रणनीती आहे, पक्षाचे काय विचार आहेत. काका नमस्कार. नमस्कार. लोकसभेसाठी उस्मानाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लढवावी यासाठी अजितदादांनी खूप प्रयत्न केले आणि अखेर ही उस्मानाबादची जागा आपल्या पदरात पाडून घेतली. सध्या अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. नेमकं आपलं लोकसभा निवडणुकीमधलं विजन काय असेल किंवा उमेदवाराविषयीचं आपलं मत काय? नमस्कार. सर्वप्रथम विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सर्वांनाच माझ्या मानाचा नमस्कार. आज आपण जो प्रश्न विचारला आणि त्यात खूप तथ्य आहे, कारण सुरुवातीपासून ह्या जागेसाठी चुरस होती आणि अजितदादांनी ज्यावेळेस मला जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं त्या दिवशी सांगितलं होतं की मी उस्मानाबादची जागा, उस्मानाबाद धाराशिवची जागा ही आपल्या पक्षासाठी घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. त्या पद्धतीनं दादाच्या आदेशानं आम्ही लोकात गेलो, खूप प्रयत्न केला, पक्ष वाढवला. पक्षाचा रोज जय जयकार होत असलेलं जिल्ह्यानं पाहिलंय आणि ह्याचंच फलित म्हणून आणि ह्या निश्चितच आमच्या नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण त्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर ती तडीच नेण्याचं काम आजपर्यंत अजितदादांनी केलेलं आहे. त्याचीच प्रचिती या लोकसभेच्या जागेबाबतीत आपल्याला दिसून येते आणि ही जागा स्वतःकडं राष्ट्रवादीकडे घेण्याचं काम आदरणीय अजितदादांनी घेतले. आणि घेत असताना ज्या दिवशी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीपासून वातावरण आपण पाहताय, अतिशय चांगलं वातावरण ह्या जिल्हा लोकसभे क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि निश्चितच महायुतीचे उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांचा विजय निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आपल्याकडून आपले कार्याध्यक्ष श्रीताजी विराजदार, आता त्यांना डावलून आणि भाजपच्या आमदाराच्या पत्नींना स्वग्रही म्हणता येईल हरकत नाही, परंतु त्यांना पक्षात परत घेऊन उमेदवारी द्यावी, याच्या मागचं नेमकं कारण नाही. असं कुणाला तर डावलून यांना डावललं त्यांना दिलं असं कधी पक्षात होत नाही. प्रयत्न करणं हा काही चुकीचा भाग नाही. दाजींनी निश्चित चांगला प्रयत्न केला होता. आम्ही जिल्हा सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील त्यांच्यासोबत होतो आणि निश्चितच दाजीनं 6 महिने गेली, 6 महिने चांगल्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीनं पक्षाच्या पद्धतीनं चांगला प्रयत्न झाला. परंतु खूप काही गोष्टी तिकीट देत असताना समोर ठेवावं लागतात. त्याचाच भाग म्हणून आपण मेरिट लक्षात घेतलं जातं की जिंकणारा उमेदवार कोण आहे, आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये तो उमेदवार कसा जिंकेल. आणि निश्चित दाजीत ती कुवत होती. आपण दाजीला किंवा एखाद्या उमेदवाराला कमी लेखणं बरोबर नाही, पण आज सौ अर्चनाताई पाटील एक स्वतः महिला आहेत. त्यांनी जिल्हा परिषदला 10 वर्ष चांगलं काम केले आणि त्यांची खासियत की महिलाला घराच्या बाहेर काढलं ते. आणि आज जिल्ह्यात जेवढे महिलाचे कार्यक्रम होतात त्याच्यात खूप मोठा वाटा अर्चनाताईचा आहे. आज मोदी साहेबांचं काम देशभर आपण पाहतोय आणि राज्यात सुद्धा महायुतीचं शासन आहे, अतिशय चांगलं काम. शेतकऱ्याच्या योजना असतील, दीनदलिताच्या योजना असतील,
गोरगरिबाच्या योजना असतील त्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या दोन्ही शासनाच्या माध्यमातून होते. आज एक सुशिक्षित महिला आपण उमेदवार म्हणून दादानी दिलेली आहे. आणि एक विशेष आहे की अर्चनाताईनं जेवढ्या निवडणुका लढवल्या त्या फक्त घड्याळ चिन्हावर लढवल्या. म्हणजे 2 निवडणुका जिल्हा परिषदच्या त्यांनी घड्याळ चिन्हावर लढवल्या. मग या दुसऱ्या कोणत्याही चिन्हावर न लढवता परत एकदा त्यांना संधी घड्याळ चिन्हावर मिळाले. आणि निश्चित त्यांच्या कुटुंबाचं घड्याळासाठी राष्ट्रवादीसाठी खूप मोठं योगदान आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब यांना कोणच आपला जिल्हा काय महाराष्ट्र विसरणार नाही अशा पद्धतीचं काम त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पक्षासाठी तर केलेच, पण गोरगरीब माणसापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. त्याचं फलित म्हणून आज अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि निश्चित विजय निश्चित आहे. आता जे विद्यमान आमदार आहे, उमेदवार आहे, त्यांचं भाजपमध्ये आक्षेपाने पक्षाविषयीचं वक्तव्य आलं होतं. त्याच्यावर त्यांच्या चिरंजीवांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं किंवा स्वतः उमेदवारांनी स्पष्टीकरण दिलं. मग याविषयी आपले पक्ष म्हणून काय नाही, आज आपण पाहतोय की अर्चनाताई पाटील ह्या घड्याळ चिन्हावर उमेदवार. मग आज घड्याळ निवडून येणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती निवडून येणार आहे. निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ घराघरात पोचणार, पक्ष निश्चित वाढणार आहे. असं विचारायचं तर तो प्रश्नच नाही की पक्ष वाढवणार आहेत का, पक्ष वाढणार आहे का, ह्या मला वाटत नाही त्याच्यात एवढं काय मोठा त्याला व्हॅल्यू आहे. कारण चिन्हावर निवडून येणं ही पक्ष वाढण्याचंच लक्षण आहे. आणि महायुतीचे उमेदवार असल्यामुळं मग प्रत्येक मतदारसंघात महायुतीचा आमदार आहे, प्रत्येक मतदारसंघात महायुतीचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. महायुतीतून निवडणूक लढवित असताना प्रत्येकाला सामावून घेणं, सोबत घेणं, सगळ्याची सल्लामसलत घेणं हे गरजेचं आहे. म्हणून अर्चनाताईंनी सांगितलं की निश्चित मी महायुतीचे उमेदवार आहे आणि पक्ष वाढणार आहे का हा प्रश्न मला वाटत नाही की प्रश्न उद्भवाचं कारण नाही. कारण आपण 2019 पूर्वीपासून राष्ट्रवादीमध्ये काम करतो. 2019 मध्ये किंवा 19 पूर्वी जिल्ह्याच्या राष्ट्रवादीवर वर्चस्व असणारे पाटील घराणे आहे ते 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केले. तेव्हा पुढे राष्ट्रवादीची वाताहत झाली, परंतु अशाही परिस्थितीत आपण राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये तेवत ठेवली. त्यानंतर तर राष्ट्रवादीमध्येच फूट पडली आणि आता परत पुन्हा जे 2019 पूर्वीचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा होते त्यांच्या पत्नी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी उभारी घेईल असं वाटतंय का, किंवा नाना पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होईल असं वाटतं? आपण खूप प्रश्न विचारले, ते प्रश्न माझ्या मर्यादित मला वाटत नाही. म्हणजे मी एक जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून तुम्ही जो पहिला प्रश्न केला की 2019 पूर्वी राष्ट्रवादी, म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, सर्व आमच्या राष्ट्रवादीचे नेते असतील, पूर्वीपासून डॉक्टर साहेब खांद्याला खांदा लावून हा पक्ष वाढवण्याचं काम केलंय. आम्ही सर्वजण पहिल्यापासून राष्ट्रवादीचं काम करत आलेलो आहे. आणि मध्यंतरी 2019ला जे काय पक्षांतरण झालं त्या काळात सुरेशदाजी बिराजदार असतील, सर्व प्रमुख लोक असतील, ह्या लोकांनी पक्षातच राहून पक्ष वाढवण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने केले. आणि 1-2 व्यक्तीचं हे काम नसलंय. नाव घेत असताना आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेतो, पण पूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पक्ष जेवण ठेवण्याचं काम केलं. नंतरच्या कालावधीत आता त्याचे 2 भाग झाले, पण आदरणीय अजितदादा पवार साहेब त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचा कामाचा धडाका, आवाका, त्यांचं सध्याचं लोकात मिसळण्याची पद्धत ही आम्हाला भावलेली आहे. आम्ही ज्या वेळेस मुंबईला गेलो आणि आम्ही दारासमोर उभारलो की डायरेक्ट फोन लावायचे. मग कलेक्टर साहेब असतील, आयुक्त असतील, रीतसर नियमानं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं, म्हणजे कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम अजितदादाच्या माध्यमातून झाले. त्यामुळं आदरणीय सुरेशदाजी बिराजदार असतील, आणखीन ज्येष्ठ नेते असतील, मी स्वतः असेल, आम्ही अजितदादासोबत राहायचं ठरवलं. त्या पद्धतीनं ज्या दिवशी आमच्यावर जबाबदारी दिली त्या दिवशीपासून आपण पाहताय की जिल्ह्यात असा एकही दिवस गेला नाही की आमच्या ऑफिसमध्ये जय जयकार होत नाही राष्ट्रवादीचा. आणि मी परत एकदा अभिमानानं सांगेन की सर्व जिल्हावासियांच्या वतीनं की आम्ही
ज्यावेळेस कामाला लागलो निश्चित दादाकडे बघून आमच्याकडे येण्याचा ओघ वाढला. खास करून अल्पसंख्याक समाज असेल, सामाजिक न्याय विभागातले सर्व घटक असतील, ह्या घटकांनी एवढे प्रवेश झाले आम्हाला. रोज अक्षरशः आम्हाला तारकावर तारखा असं म्हणजे डिक्शनरी केली आम्ही की ह्या तारखेला असा प्रवेश, ह्या तारखेला आज सुद्धा एक प्रवेश आहे. अशा पद्धतीनं पक्ष वाढवण्याचं काम आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. आम्ही जिल्ह्यातले सर्व नेते एकत्र आहोत. आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत, सुरेश दाजे आहेत, सुरेश पाटील आहेत, गोकुळताते शिंदे आहेत, शफीबाई शेख आहेत, खलील पठाण आहेत, शमी मशायक आहेत. असे खूप चांगले चांगले पदाधिकारी आमच्या सोबत आहेत आणि त्याच्यामुळे निश्चित आम्हाला येणाऱ्या काळात विजय सोपावड. एक शेवटचा प्रश्न विचारतो की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपलं काय विजन असेल किंवा काय मुद्दे असतील, आणि दुसरं एक असं आहे की उमेदवारी जाहीर होऊन प्रचार सुद्धा सुरू आहे, मात्र ज्या पक्षाच्या वतीनं उमेदवारी जाहीर झाली त्या उमेदवार अद्यापपर्यंत जिल्हा पक्षाच्या कार्यालयाकडे आणखीही आलेल्या, त्यांचं चिरंजीव आले परंतु त्या आलेले नाही. मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार कार्यालय भाजपचं भवन असेल की राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय असेल? महायुती जो प्रमुख 3 पक्ष आहेत, आणखीन सुद्धा 12 ते 14 पक्ष सहकारी पक्ष, हे प्रत्येकाचं ऑफिस मग एक मोठ्या भावाचं असेल, एक छोट्या भावाचं असेल. आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये आम्हाला सुद्धा दरवाजा खुला आहे. त्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचं ऑफिस खुलं आहे. त्याच्यामुळं खूप मोठी चांगली गोष्ट आहे की आज या शहरात जवळपास 5-7 ऑफिस आहेत आम्हाला. त्या ऑफिस ठीक आहे, उमेदवार आहेत प्रत्येक ठिकाणी. आपल्या घरी थोडं उशीर आलं तर चालतंय, पण परक्या घरी आधी जावं, ही आपल्या भारतीय संस्कृती आहे. त्याच्यामुळे हे काय त्यांचं घर आहे, त्यांनी वाढवलेलं हे रोपट आहे, त्याचं वृक्षात रूपांतर झाले. आणि येणाऱ्या काळात आज सुशिक्षित महिला देण्यानं आज त्यांच्या तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे. आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर 10 वर्ष काम केले. त्यांची जी हातोटी जी आहे, म्हणजे तळमळ जी असते, हे धाडसी महिला आहे. आपल्या जिल्ह्यात त्यांचा खूप फायदा होतो. ह्यापूर्वी काय गोष्टी झाल्या नाहीत आपल्याला लक्षात आले, कधी आपल्याला शिकायला मिळतं त्या 5 वर्षात काय झालं. ठीक आहे, त्यांनी थोडा संपर्क ठेवला, फोन उचलणं असेल, फोन करणं असेल, चांगली गोष्ट आहे. ही करावंच लागतं, प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम. साधा मी तर म्हणतो निवडून न आलेला माणूस मी हे करतो. प्रत्येकाकडे कोणाकडे 1000 नंबर फीड आहेत, कोणाकडे 5000 नंबर फीड आहेत, माझ्याकडे 36,000 नंबर फीड आहेत. मला अहोरात्र लोक फोन करतात. म्हणजे मी काय थोडासा उपकार करतो, मला लोकांनी निवडून दिले, माझं कर्तव्य आहे. आणखीन काय वेगळं देता येईल, आपल्या जिल्ह्यात काय नाही, हे आपण पुण्यात जाऊन आपण बैठका का घेतो आपल्या लोकांच्या, का पुण्यात मुंबईत जातात, हा सगळ्या पक्षाने विचार करायचा एक म्हणजे मोठा प्रश्न आहे आपल्यासाठी. चांगले मोठे उद्योग आले पाहिजे. अर्चनाताईच्या माध्यमातून मला निश्चित वाटते एक धडपडणारी महिला आहे, तिच्या माध्यमातून चांगले मोठे मोठे उद्योग आपल्या जिल्ह्यात येतील. आणि त्यातल्या त्यात आज महिला बरोबरीनं काम करते, त्यांना खूप मोठी संधी मिळणार. आज 50% महिला आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीनं दिलेल्या उमेदवार जे आहेत अर्चनाताई पाटील यांचं विविध भाषेवर प्रभुत्व आहे आणि त्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत. विशेषतः जिल्ह्यातल्या महिलांना पुढं येऊन स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलेलं आहे. याच गोष्टीवर ज्या ज्या महिलांच्या त्यांचा संपर्क झालेला आहे अशा महिला माता भगिनींनी जरी त्यांना आशीर्वाद दिले तरी महायुतीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये निश्चित विजयी होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रकाका दुगुळे यांनी व्यक्त केला आहे. मी आनंद साखरे, उस्मानाबाद.